जिथं पाहिजे तिथं नाटकच राहते. नाही, नाटकच करतात. आणि कसं काय, आम्ही काठ्याला उभं राहिलो, जोर काढून राहिलो, घामा झुकत नाही, आणि पुन्हा आपली करांगोळी लावून दिली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा हाणून राहिला. नाही, मग देव म्हणे का रे बाबा, माझी करांगळी काढू काय? हो का, तुझ्या करांगळीचं काही काम? देव म्हणे काय हरकत नाही. देवानं करांगोळी लावली होती, भगवंतानं करांगोळी हळूहळू 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 खाली आणली. याच्या बापाला आठवत होता काय गोवर्धन, याच्या डोक्यावर बसायला लागलं. कृष्णा काय झालं रे देवा, ती करांगळीच बरी आहे बापा, तो करांगळीच लाव. तेव्हापासून कृष्ण भगवंताला काय म्हणतात, गोवर्धन गिरधारी. बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी काना, गोवर्धन गिरधारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णा काय तुझी करांगळीच बरी आहे बाबा, लाव करांगळीच लाव. भगवंतानी पुन्हा करांगळी लावली, आणि तेव्हापासून कृष्णाला कोण काय म्हणतात, गोवर्धन गिरधारी. तुम्हा बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी. 7 दिवस मुसळधार पाऊस पडला. 8व्या दिवशी पाऊस बंद झाला. सगळे गोपाळ बाहेर निघाले. सगळे गोपाळ बाहेर निघाल्यानंतर झालं काय, गोवर्धन खाली ठेवण्यात आला. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर महाराज काय विचारतात, आणि मग सगळे गोपाळ गाई चरत आहे, गवळणी मंथन करत आहे, गोपाळ खेळत आहे, अनेक प्रकारचे खेळ चालू आहे. इंद्रदेवाला असं वाटलं अख्ख गोकुळ वाहून गेलं असेल, कारण 7 दिवस मुसळधार पाऊस पडला होता आणि इंद्रदेव पाहायला आला. कपटी के मन कपट बसे, सुर के मन संग्राम, लोभी के मन धन बसे, कबीरा के मन राम. अरे इंद्रदेव कपटी होता, पण तुझ्या कपटानं जमणार नाही.
ज्याच्या पाठीमागे भगवंत आहे त्याचं कोणीच काही करू शकत नाही. जगत रूठे तो रूठन दे. मुझे है काम ईश्वर से, मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे, जगत रूठे तो रूठन दे. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे. जगत रूठे तो रूठन दे, जगत रूठे तो रूठन दे. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठन दे. गोपाल कृष्ण भगवान की जय. इंद्रदेवानं पाहिलं कोणीच मेलं नाही, सगळे जिवंत आहे. सगळ्या गवळणीचं मंथन चालू आहे, गोपाळाचं खेळणं चालू आहे, गायी चरत आहे. आणि मग मात्र याच्या डोक्यात प्रकाश पडला. इंद्रदेव म्हणत आहे हे काही साधं सुधं गवळ्याचं पोट नाही, हा कोणीतरी देवाचा अवतार आहे. आणि इंद्रदेव धावतो झाला. कृष्ण परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. देवा क्षमा करा, मी तुम्हाला जाणलं नाही, मी तुम्हाला मानलं. हे नंदराजाचं पोट आहे, पण तुम्ही नंदराजाचं पोरग नाही. तुम्ही कोण आहे? जगाचे बाप आहात. तुम्ही कोण आहेत? ईश्वर आहात. तुम्ही कोण आहे? परब्रह्म परमात्मा आहात. आणि मग त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं. इंद्रदेव भगवंताला शरण गेले आणि मग सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. शुक महाराज म्हणतात, राजा परीक्षित, देव कसा आहे? देव दयेचा सागर आहे. देव आपल्या भक्ताचं पालन करणारा आहे. देव दुष्टाचा संहार करणारा आहे. देव हा जड जीवांचा उद्धार करणारा आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले रडावं लागेल. जोपर्यंत तुम्ही रडणार नाही तोपर्यंत देव तुमच्या जवळ येणार. रडावं लागल, त्याची भक्ती करावं लागल. अशा प्रमाणे आपली वेळ संपली आहे. आपण या ठिकाणी भागवत कथेला पूर्ण विराम देऊ आणि उद्या याच वेळेला याच ठिकाणी कृष्णाचं आणि रुक्मिणीचं लग्न होईल. काय होईल? लग्न होईल. या लग्न सोहळ्याला जास्तीत जास्त लोकांनी येण्याची कृपा करा. त्या बाया आता विचार करून राहिला काही काही त्या बा हो बाई काय उद्या लग्न आहे म्हणते. मग लग्न आहे तर बायलेच विचार आहे की नाही? पत्रिका आले आणि काळजी बाईले नाही का? मग लग्न आहे म्हणते तर ही पट्टी न्यावं लागेल ना. पण असं आहे, लग्न कृष्णाचं आणि रुक्मिणीचं आहे, पण अहिर पद्धती बंद आहे. काय आहे? अहिर पद्धती बंद आहे. कोणी अहिर आणायचा नाही, आणला तरी स्वीकारल्या जाणार नाही. तुमच्या बाया इकडचा विचार करून राहिल्या. म्हणे का हो बाई, आता अहिर नाही म्हणते, एक गोष्ट तर झाली, पण प्रेझेंट न्यावं लागल नाही. 100 नेशील तर 50 तर न्यावं लागल. पण नवरदेव खूप लांबचा आहे, त्याच्यामुळे तुमचं प्रेझेंट नेणं त्याला परवडणार नाही. म्हणून कोणी प्रेझेंटही आणू नका आणि अहिरही आणू नका. पण लग्नाला आल्याशिवाय राहू नका. सगळ्यांनी लग्नाला या. आणि कृष्ण परमात्म्याचं रुक्मिणीचं लग्न आहे आणि त्या लग्नाच्या सोहळ्याचा आपण काय करू? आनंद घेऊ. आपल्याला आनंद घ्यायचा आहे नाही का? आनंद घेऊ. सगळ्यांनी या. थोडंसं टाळ्या वाजून भजन करा. श्याम राधे, श्याम राधे, श्याम राधे, श्याम राधे, श्याम राधे, सगळ्यांनी म्हणा. श्याम राधे, श्याम राधे, श्याम राधे, श्याम राधे,
राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम आरती पेटवा. आरती घ्या, सगळ्यांनी आरती करता उभे राहा. एक जण आरती घ्या. एक जण गोर्धन उचला. गोर्धन ताटून उचला. एक जण आरती घ्या. डोक्यात टोपी घ्या, नाही मग काही दुपट्टा घ्या. राहू दे. एक जण आरती उचला. तुम्ही आरती घ्या. गोर्धन घ्या. तुम्ही आरती घ्या. आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी की के गिरधर कृष्ण मुरारी वैजयंती माला बजावे मुरली मधुर बाला श्रवण में कुंडल जल काला नंद के आनंद नंद लाला जय हो. नंद मोहन